सो हे गाईज वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आणि आम्ही दोघां आलेलो आहे आज अष्टविनायक गणपती बाप्पाच्या मंदिरात. आणि आम्ही दोघांनी सोबत हा तिसरा अष्टविनायक केला. कुठं जाऊन फोनवर बोलताय, आम्ही इकडे नाश्ता करायला बसलो. इसका देतो काळेश्वर देवस्थान पालीचं. तर चला जाऊया आपण मंदिरात दर्शन करायला. गाईज वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आहे गाईज. आता आम्ही चाललोय बॅक टू पुणे. आणि पुणे जाता जाता आम्हाला इथं लागलेलं आहे हॉटेल, म्हणजे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे गाईज. आणि पुण्याला रिटर्न जाता जाता आम्ही 2 गणपतीचे मंदिर करणार आहे अष्टविनायकमधले. तर ते कोणते मंदिर आहे ते तुम्हाला पुढे जाऊन कळतीलच. तर चला आता पहिलं करून घेऊ ब्रेकफास्ट. आम्ही आमचं रूम वगैरे सगळं चेकआउट केलेलं आहे. आणि आज मोस्टली आमची ट्रॅव्हलिंग असणार आहे. सो गाईज आम्ही आता इथे एका हॉटेलमध्ये थांबलो आहे. आणि आम्ही इथं करणार आहे मस्तपैकी नाश्ता. तर आम्ही या हॉटेलचा मस्त सुंदर छान व्ह्यूवालं बसायचं टेबल घेतलेलं आहे. आणि बघा पूर्ण काचेचं होतं ऑल साईडने. फार मस्त वाटत होतं, व्ह्यू एकच नंबर होता. इटली. सो गाईज आम्ही ऑर्डर करतोय आता इडली सांबार चटणी ऑल टाईम फेवरेट गाईज. हो गाईज, द ड्राईव्ह इन ह्या हॉटेलला थांबलो आहे आम्ही. आणि इथं करणार आहे आम्ही नाश्ता. सो इथं आहे मेन्यू. कुठं जाऊन फोनवर बोलताय, आम्ही इकडे नाश्ता करायला बसलो. इसका देतो दिस इज द कॅफे व्यू. एक नंबर कॅफे गाईज माउंटेनवर. सो गाईज आलेला आहे आमचा नाश्ता. आणि आम्ही मस्त मागवलेला होतं इडली सांबार चटणी. आणि प्लस होते मस्त थेपला मिसळ पाव बरंच काही तर आम्ही सगळ्यांनी मस्त छान नाश्ता करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर एक केली होती चायची गंमत. तर बघाय सगळे बशीनी चाय पित आहे आणि हा रिकामी चाय पित आहे गाईज बशीनी. ते असं कुछ भी करते रहते हम ट्रिप में, पर मज़ा तो बहुत आता है. सो गाईज आता खूप पाऊस सुरू झाला आहे बघा. आणि जिथे जिथे आम्ही थांबतो ना तिथे तिथे पाऊस नसतो बरं का. आणि गाडीत बसलो नाही की लगेच असं इतक्या जोराने पाऊस सुरू होता ना की समोरचं व्ह्यूसुद्धा दिसत नव्हतं. म्हणजे इतकं खतरनाक पाऊस सुरू झालेला होता. पण मेन म्हणजे आमचा हा परतीचा प्रवास होता. आमची ट्रिप झाली आणि पाऊस नंतर पडला, त्यामुळे आम्ही तर खूप हॅप्पी होतो गाईज. आणि आम्ही आता एंट्री केली आहे मिसिंग लिंकमध्ये. तर बघू आता मिसिंग लिंक कसं आहे काही नाही ते. मजा तर खूप येणार आहे मस्त मिसिंग लिंकमधून जायला. आणि आम्ही फर्स्ट टाईम चाललो आहे तर या एन्जॉय करूया मस्त मिसिंग लिंक. खूप भारी आहे गाईज. आणि खूप मोठा टनल आहे. आम्हाला वाटलं आता संपेल. सो गाईज आता इथे आम्हाला बघा छोटे छोटे धबधबे दिसत आहे. किती क्यूटवाले दिसत आहे, एकदम छोटे बारीक आणि खूपच मस्त वाटतंय. कारण की पूर्ण ट्रिपमध्ये पाऊसच नव्हता, त्यामुळे असं काही बघायला भेटलं नाही. आणि रिटर्नमध्ये इतके क्यूट धबधबे पाहिले ना आम्ही, खरंच खूप मस्त वाटलंय. गाईज आता आम्ही आलेलो आहे अष्टविनायकाच्या एका गणपती बाप्पाच्या मंदिरात, जे की आहे बल्लाळेश्वर देवस्थान पालीचं. तर चला जाऊया आपण मंदिरात दर्शन करायला. फुल ऑन पाऊस पडलेला आहे, खूप म्हणजे खूप जास्त. आम्ही 2 दिवसापासून कोकणात होतो तेव्हा नाही पडलाय काही, आज पडलाय. आमच्या ट्रिपचं एन्जॉयमेंट पण झालेलं आहे आणि मजाही आलेली आहे. आणि आता पावसाचा पण आम्ही आनंद घेतोय. यस. हो भाई, तशी सगळे दुकानं आहे आजूबाजूला. प्रसाद फुलांच्या. सो गाईस आम्ही घेतलंय परमब्रह्मचा प्रथम श्री हिंदू विनायक यांचे दर्शन घेतात. सो गाईज मंदिरात जायला एंट्री इथून आहे, तर जाऊया मध्ये. सो गाईज हे आहे दोंडी विनायक गणपती बाप्पाचं मंदिर. पहिले आम्ही इथे दर्शन केले, मग आता आम्ही चाललोय पुढे. पहिले एक आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन केले आणि आता मेन गणपती बाप्पाच्या दर्शनाकडे चाललोय.
आधी नंदी विनायकाचं दर्शन घेतात आपल्या परंपरेनुसार बल्लाळेश्वर ला जायच्या पहिले. येस. सो असं आहे गाईज इथून लाईनचं मार्ग मंदिराकडे जायला. सो चलो जाते हैं मंदिराकडे. गर्दी नाही आहे काहीच गाईज. लवकर लवकर पटपट चाललेलो आहे आम्ही. सी वी बोथ आर गोइंग गाईज. आमचे खूप मस्त आणि छान सुपर फास्ट दर्शन झालेले आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे बाहेर आणि आता आम्ही चालणार आहे महाडच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. गाईज आमच्या अष्टविनायक मधलं हे नंबर 3 अष्टविनायक मंदिर होतं गाईज. जर्नी मधला. सो हे गाईज वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आणि आम्ही दोघां आलेलो आहे आज अष्टविनायक गणपती बाप्पाच्या मंदिरात. आणि आम्ही दोघांनी सोबत हा 3रा अष्टविनायक केलेला आहे. तर कोणता अष्टविनायक आहे 3rd नंबरचा? हा 3rd नंबरचा आहे पालीचा गणपती, पालीचा बल्लाळेश्वर. आणि ॲक्च्युली अष्टविनायकाच्या सिरीजमध्ये पण हा 3रा आहे आणि आम्ही केलेला पण 3रा. आणि आम्ही इथून पुढे पण आम्ही अष्टविनायक दर्शनमध्ये असंच करणार आहे. तुम्हाला सगळे अष्टविनायकचे व्हिडिओ माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. पहिला आणि जो आमचा दुसरा झालेला ते पण मी टाकलेले ब्लॉग. आणि हा 3rd वाला राहील काही. 3rd वाला असणार. येस. चलो. हा हे मंदिरचे बॅक साईड. इथं बघा किती क्यूट क्यूट छोटे छोटे 2 हाती आहे गाईस. सो काही दर्शन झाले आणि आता बघू इथून काय घ्यायचं काय नाही ते. आणि पाऊस पण चालू आहे गाईस बघा वरती. पाऊस चालू आहे गाईस. सगळे आजूबाजूला प्रसादाची दुकानं आहे. सो गाईज आज आहे वटपौर्णिमा. तर आम्ही तर कोकणला आहे तर मग वटपौर्णिमेची पूजा तर आमची होणार नाही घरी जाऊन. तिथे एक आम्हाला वडाचं झाड दिसले तर आम्ही इथेच पूजा करत जातो गाईज. आम्हाला दिसलेलं आहे मस्त वडाचं झाड. सो आम्ही इथेच दर्शन करून घेतो. सो गाईज आम्ही आता इथेच ह्या वडाच्या झाडासोबत पूजा करून घेतली. आमच्याकडे काही पूजेचे सामान नव्हते पण आम्ही आमच्या मनाने श्रद्धेने छान पूजा करून घेतली आहे गाईज. आणि इथं आता आम्ही बघते पुन्हा काय भेटतं काही नाही आम्हाला लुल्लूसाठी. शॉप्स आणि तो पुढचे डिस्कशन की आता कुठं करायचं काय करायचं कुठं जायचं. तो गाईज आता आमचे पालीचे मस्त छान दर्शन झाले गणपती बाप्पाला. आणि आता आम्ही करणार आहे जेवण आणि नंतर आता जाणार आहे नेक्स्ट अष्टविनायक गणपती बाप्पाच्या मंदिरात. करूया मंदिराला बाय बाय आणि जाऊया नेक्स्ट लोकेशनला. सो गाईज आम्हाला इथे एक ऐश्वर्या हॉटेल पण दिसली जी की माझीच आहे गाईज. बघून घ्या. थोडं मिरर खाली करून दाखवते. आणि बघा पाऊस विथ माय हॉटेल खूप मस्त दिसते ना. कमेंट करून सांगा. आता आम्ही थांबलेलं आहे हॉटेल सुद्धा गडबय बोला जेवण करण्यासाठी.
आम्ही आता जेवण करायला थांबलो होतो हॉटेल सुधाकर वैभवला आणि इथलं जेवण खरंच खूप छान होतं. सगळं एकदम गरम गरम ऑर्डरनुसार ते बनवून देत होते. तर खूप मस्त जेवण होतं गाईस. सो गाईस वरद विनायक महडमध्ये आलेलो आहे आम्ही. इथला हात तळाव आहे गाईस. सो गाईज आता आम्ही एंट्री केलेली आहे वरद विनायक महाडच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि हे अष्टविनायकमधलंच गणपती बाप्पाचं मंदिर आहे गाईज. त्यात चला चौथं आपलं अष्टविनायकमधले गणपती बाप्पा पण कंप्लीट करून घेऊ. तर आता आम्ही दोघं मस्त चाललो आहे गणपती बाप्पाचे दर्शन करायला. तर आम्ही पालीचं पण केलं आणि आता महाडचं पण केलं. तर दोन्ही गणपती बाप्पाचे दर्शन आमच्या एकाच दिवशी झालेले गाईज, कारण की हे दोन्ही आम्हाला रूटमध्ये लागलेले होते आणि खूप मस्त वाटलं आहे मस्त गणपती बाप्पाचे दर्शन करून. तर चला आता जाऊया मस्तपैकी वरद विनायक गणपती बाप्पाचे दर्शन करायला. तर आता आम्ही चाललो आहे दर्शन करायला आणि जाताना आम्हाला इथं दिसलं आहे मस्तपैकी एक दत्त मंदिर. तर आम्ही दत्त मंदिराचे पण दर्शन केले गाईज मस्त छान. आणि आता चाललो आहे आम्ही पुढे मंदिराकडे. तर आम्ही हा शॉर्टकटवाला रस्ता चूज केलेला आहे कारण की गर्दी नाही आहे. लाँग जाण्यापेक्षा आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितले की तुम्ही इकडून जा. आणि इथं बघ किती मस्त डक वगैरे आणि लिटिल गार्डनसारखं पण केलेलं आहे. तर हे बघायला पण खरंच खूप छान भारी मस्त वाटत होतं. प्लस इथं पूर्ण बॅनर लावलेलं आहे गणपतीचं संस्थानचं, ते पण मस्त होतं. वाचलं आहे आम्ही बरंच. तर चलो जाते आता मंदिराकडे. आणि प्लस इथं स्वयंपाकगृह आहे, अन्नदान पण होतं इथं आणि धर्मशाळा पण आहे. तर बघून छान वाटलं गाईज मस्त होतं. सध्या आता सगळं बंद आहे. आम्ही दुपारी पोहोचलो होतो आणि पाऊसमुळे पण. आणि तर सगळे गुरूंचे मस्त पोस्टर पण लावलेले, सोम गुरु बुध शुक्र शनीचे. आणि इथे एक मस्त वडाचं झाड दिसतंय गाईज, अजून एक मोठं आलं. तर मस्त हे पण. तर जाऊया आपण मंदिरात दर्शन करायला. आणि इथे गाईमुख पण आहे गाईज. सो गाईज आमचे मंदिरात खूप भारी आणि खूप छान दर्शन झाले. आम्हाला मंदिरात डायरेक्ट बाप्पाच्या एकदम जवळ जाता आलं. जे मंदिराचं छोटं गाभार असतं त्याच्यामध्ये पण आम्हाला जाता आलं. आणि प्लस खूप जवळून गणपती बाप्पाचे दर्शन झाले. तर खरंच खूप छान आणि खूप भारी वाटलं. आणि 5 मिनिटातच दर्शन झाले, काहीच गर्दी नव्हती, खूप मस्त दर्शन झाले गाईज. आणि आता आम्ही आलेलो आहे फ्रंट साईड मंदिराच्या. तर श्री वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महाडच्या. ते इथं आम्ही मस्त फोटोशूट पण केले, 2-4 फोटो काढले तर मस्तपैकी. आणि दर्शन करून इतकं छान वाटले ना, खरंच खूप छान वाटले. कारण की कोणत्याच मंदिराच्या आपल्याला इतकं जवळ जाऊ देत नाही किंवा बसू देत नाही. तर आम्हाला इथं खूप मस्त बसूही दिले, मंदिरात जाऊ पण दिले आणि एक नंबर दर्शन झालेलं आहे गाईज. गर्दी ते इथं नाहीच आहे, थोडीफार होती तर मस्त चालू आहे दर्शन. आणि आता इथं होते मस्तपैकी छान छान शॉप. त्या शॉपमधून आता आम्ही बघतोय काय घ्यायचं खेळण्यासाठी छोटू बेबीसाठी. ते इथं आमचं चाललं आहे आता सगळे शॉप एक्सप्लोर करणं. तर जे त्याच्याकडं गोष्टी नसेल ती गोष्ट घेऊ असं आमचं चाललेलं आहे. आणि इकडं प्लस काही दुसऱ्या बांगड्या बिंगड्या पण बघणं चालू आहे काहीच. तर बघू आता आम्ही काय घेतो काही नाही. ते इथं राहुलला तर हे आवडलेलं आहे त्याच्यासाठी युनिक टॉय. तर मग आता आम्ही हा टॉय घेणार आहे गाईज लल्लूसाठी. आणि हा आम्ही घेतलेला पण आहे मस्तपैकी. तर चलो आता अजून पुढे बघू नवीन वेगवेगळं काय काय दिसतं ते. बरंच काही काही होते आणि खूप सारे शॉप पण होते. तर मजा पण येत होती बघायला आणि अशी नवीन प्रोडक्ट एक्सप्लोर पण करायला. छोट्या बाळांसाठी घेणं म्हणजे एकदम मस्त वाटतं ना. आणि अर्धे शॉप आता बंद पण झालेले दिसत आहे पण, आणि अर्धे चालू पण होते. तर खरंच मजा खूप आलेली आम्हाला. आणि इथं आमचं कॉमेडी करत करत चाललेलं आहे. अजून काय घ्यायचं काय घ्यायचं काय घ्यायचं असं वाटते. सगळंच घेऊन टाकू पण सगळं तर नाही घेऊ शकत ना गाईज आपण. सो गाईज आता आमचे सगळे शॉप वगैरे बघून झाले आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे आमच्या गाडीकडं, गाडीत बसण्यासाठी. आणि सगळ्यांना काय काय घ्यायचं होतं ते सगळ्यांनी घेतलंय. फायनली आमचे झाले आहे मंदिराचे दर्शन आणि आम्ही चाललो आहे आता फायनली घरी. आज 2 अष्टविनायक झाले आमचे, गणपतीपुळे पण झाले, गोकर्ण ट्रिप पण झाली आहे, सगळं झालंय. अभी जाएंगे बॅक टू होम. चलो सक्सेसफुल ट्रिप झाली. येस, अनप्लॅन ट्रिप विथ प्लॅन ट्रिप, दोनों सक्सेस. येस. ट्रिप फायनल प्लॅन होती फक्त, कुठे जायचंय फायनल नव्हतं. येस येस गाईज. सक्सेसफुल केल्याबद्दल सर्व अक्षयचे आभार आहे. ओके, अक्षयच विशेष आभार. आणि अक्षय हा ठीक आहे चला गाईज. अजून काय काय करतो ते सांगतो आणि फायनली घरी पोहोचल्यावर तुम्हाला सांगेल घरी पोहोचले म्हणून. तेव्हाच व्हिडिओचा एंड होईल आपला. तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ.
सो गाईज इथे आता चालू आहे व्लॉगिंग कॉम्पिटिशन. कोणाला बॅक कॅमेऱ्याने शूट करता येतं, कोणाला फ्रंट कॅमेऱ्याने शूट करता यायचं कॉम्पिटिशन चालू आहे गाईज इथं. दादा वर्सेस यांचं इथं फार मजा येते. आणि इकडं आमची गाडीचं चालू आहे CNG भरणं आणि इकडे यांचं चालू आहे व्लॉगिंग टाईम. तर खूप एन्जॉय धिंगाणा करत यांची व्लॉगिंग चालू आहे गाईज मस्तपैकी. तो चलो इनका व्लॉग चलने दो और मैं भी देख रही कि मुझे भी बैक कैमरे से शूट करना आता है या नहीं. मुझे तो आता है गाइस. थांबलो आहे चाय पिण्यासाठी. गाइस आम्ही आता इथं थांबलो आहे थोडासा नाश्ता करण्यासाठी. मस्तपैकी नाश्ता. चला आता करून घेऊ मस्तपैकी नाश्ता. बनावं लागत. दिस इज द फूड कोर्ट गाईज. एक्सप्रेस वे फूड कोर्ट. इथे हे घेत आहे इंद्रायणी चाय. यस. ट्रॅव्हलिंग करून करून सगळं झालेला आहे माझा खराब. कसं वाटलं मग तुम्हाला ट्रिप? एकदम भारी. एकदम भारी. मस्त. नेक्स्ट टाइम करायची अजून. यस, नेक्स्ट टाइम काहीतरी वेगळ्या ठिकाणी जाऊ. एकदम भारी. ओके ओके. लवकरच उड़ के जाएंगे नेक्स्ट टाइम उड़ के. यस. एकदम कुठतरी वेगळं. डन डन डन. आमचा ऑर्डर आलेला आहे. अक्षय कुमारनी आणलेला आहे गाईस स्पेशल चाय ऑर्डर. चलो पी लेते गए चाय. कभी खाते हैं चाय टोस्ट. सो हे गाईज फायनली आम्ही आलेलो आहे घरी. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.